या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप। माजी मंत्री बच्चू कडूंवर भाजप आमदाराच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा गुन्हा। प्रहारचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भाजप आमदाराच्या भावाचा अपघाताचा बनाव करून खून करण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। या प्रकरणी आता गुन्हा नोंदवण्यात आला असून बच्चू कडू यांनी कट रचून भाजप आमदाराच्या भावाला मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे। अमरावती पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे। अमरावती ग्रामीण पोलिसांनी चांदूर बाजार येथे माजी मंत्री बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्यावर कट रचून ठार मारण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे। भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडे यांच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला असून बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे। भाजप आमदाराचे भाऊ अभिजित दिवाकरराव तायडे वय 40 यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे। अभिजित तायडे हे अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू आहेत। बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे अमरावतीसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। तायडे यांनी तक्रार करताना पोलिसांना एक ऑडिओ रेकॉर्डिंग आणि इतर काही पुरावे दिल्याची माहिती समोर आली आहे। आता या प्रकरणात पोलिसांकडून काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बच्चू कडू यांना अटक होणार का असा सवाल त्यांच्या समर्थकांकडून विचारला जात आहे। माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर अपघात घडवून आणून जीव घेण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे। या कटात शुभम उर्फ गोलू माहुरे याचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे। संभाषणाचे मोबाईल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर करण्यात आले असून या रेकॉर्डिंगचा पेनड्राईव्ह पोलिसांकडे जमा आहे। चांदूर बाजार पोलिसांनी BNS कलम 55, 58 आणि 61 अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे। हे पुरावे न्यायवैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर बाजार पोलीस करत आहेत।